नमस्कार मित्रांनो. काल डी कडून एक मोठी अपडेट आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर या ठिकाणी आलेली आहे. यामध्ये जर बघितलं तर काय अशा प्रकारचा मेसेज तुमच्या स्क्रीनवर शो होतोय आणि अशा प्रकारचा मेसेज सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी गेलेले आहे. आता खूप सारे विद्यार्थी याच्या गोंधळामध्ये आहेत, की आम्ही ऑलरेडी क्लेम केलेलं आहे, तरी पण हा मेसेज आला. आमचे पैसे आलेले आहेत, तरी सुद्धा हा मेसेज आला आणि काही जणांना मेसेज आला अशा प्रकारचा आलेला आहे, की त्यांचा अप्रेंटिसशिप नंबरच या ठिकाणी चेंज आहे. तर जाणून घेऊया आजच्याच व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळत जाईल. मित्रांनो, काल कडून एक अपडेट या ठिकाणी आलेली आहे. यामध्ये कडून प्रत्येक विद्यार्थ्यांना जे अप्रेंटिसशिप या ठिकाणी कंप्लीट आहेत, ज्यांची एलिजिबिलिटी या ठिकाणी झालेली आहे, तर त्या प्रत्येकासाठी एक मेसेज त्या सर्व विद्यार्थ्यांच्या टेक्स्ट मेसेज या ठिकाणी सेंड झालेली आहे. आता जाणून घेऊया या मेसेजचा काय अर्थ आहे. तर या मेसेजला जर तुम्ही केअरफुली जर बघितलं मित्रांनो, तर बघा, डिअर तुमचं नाव या ठिकाणी देण्यात आलेले, त्यानंतर तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी देण्यात आला आणि असं सांगितलेलं आहे तुम्हाला, यू आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर्ड अँड सबमिट MAPS क्लेम. त्याच्यानंतर हा MAPS.DVET.gov.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे MAPS क्लेमची, तर त्याची एक वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, पोर्टल MAPS टीम DVET मुंबई. अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी आलेले आहे. आता जे विद्यार्थी आतापर्यंत या ठिकाणी क्लेम केले नाहीत, तर त्यांच्यासाठी हा क्लेम करा असा मेसेज या ठिकाणी होऊ शकतो. पण आतापर्यंत जे विद्यार्थी क्लेम केलेले आहेत त्यांचे क्लेम अप्रूव्हल सुद्धा झालेले आहेत, त्यांचे क्लेम पैसे विद्यार्थ्यांना जमा सुद्धा झालेले आहेत. पण याचा नेमका अर्थ काय होणार आहे या ठिकाणी? तर पहा, हा जो DVET कडे डाटा होता मित्रांनो, त्या सर्वांचा डाटाला या ठिकाणी त्यांनी अनालाइज करून प्रत्येकाला या ठिकाणी मेसेज पाठवण्याचं काम केले. पण आता ज्यांना या ठिकाणी MAPS क्लेमचा RO लेवलवरून अप्रूव्हल आलेले मित्रांनो, तर त्यांनी या ठिकाणी काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कारण की जे तुम्हाला या ठिकाणी क्लेम करा असा मेसेज आहे मित्रांनो, तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी क्लेम केलेले आहे. क्लेम केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आता काहीही प्रॉब्लेम नाही. कारण का असाच मेसेज ज्यांना पैसे आलेले मित्रांनो त्यांना सुद्धा या ठिकाणी सेंड झाले. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, डबल DVET या ठिकाणी पैसे देतं का? मित्रांनो, हेच पैसे देण्यासाठी DVET कडून जवळपास 1 वर्षापासून आपण या ठिकाणी पाहतो MAPS क्लेमचा गोंधळ. तर आता कुठंतरी या ठिकाणी फायनल झालेले, तर तुम्ही या ठिकाणी गोंधळून न जाता डबल क्लेम या ठिकाणी करायचं नाही. पण या ठिकाणी जे क्लेम इस्टॅब्लिशमेंटनं सुद्धा अप्रूव्हल केले नाही त्यांच्या सुद्धा हा मेसेज आहे. का आहे? कारण की तुमचा डाटा त्या गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे गेलेलाच नाही. तुमचा जो काय क्लेम फॉर्म आहे तो इस्टॅब्लिशमेंटकडेच अडकून आहे, म्हणून तुमच्यासाठी हा मेसेज आलेला आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही ऑलरेडी क्लेम केला असेल तर तुम्ही या ठिकाणी काही करायची गरज नाही. जर तुमचा डाटा या ठिकाणी जर मिसमॅच दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं काळजी घेण्याचं कारण आहे. याविषयी आपण थोडंसं पुढं बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण, तर जे ऑलरेडी आता नवीन या जस्ट पासआउट झालेले आहेत मित्रांनो, तर त्यांच्यासोबतच या सगळ्यांनाच मेसेज आलेला आहे. पण अगोदर जर तुम्ही या ठिकाणी क्लेम केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला डबल क्लेम करायची गरज पडणार नाही. राहिला प्रश्न, हा मेसेज का आला? तुमचा जो डाटा आहे मित्रांनो तो DVET कडे अजून या ठिकाणी गेलेला नाही. कारण की तुमचा जो काही क्लेम आहे तो क्लेम फक्त आणि कोणाकडेच आहे, इस्टॅब्लिशमेंटच कडे आहे. अप्रूव्हलच दिलेलं नाही किंवा ROनं रिजेक्ट केलेलं आहे मित्रांनो. अशा सर्वांना या ठिकाणी मेसेज आलेला आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी काळजी करायची गरज नाही मित्रांनो. जर तुम्ही अगोदर या ठिकाणी क्लेम केला नसेल तरच या ठिकाणी तुम्हाला नवीन क्लेम करायचंय. जर तुम्ही क्लेम केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी काहीही करायचं गरज नाही. आता मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न आहे की मित्रांनो, की माझा क्लेम हा रेक्टिफाईड आहे, तर तो इस्टॅब्लिशमेंट कडून असेल किंवा RO कडून लेवल. रेक्टिफाईड म्हणजेच मित्रांनो, तुमचा जो काही क्लेम आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. आता रिजेक्ट क्लेम कशा पद्धतीनं, काय रिझन आहे दिलेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला क्लेमचा स्टेटस चेक करावं लागेल मित्रांनो. आता क्लेमचा स्टेटस कसं चेक करायचं याची सुद्धा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे मित्रांनो. त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्टली हे क्लेम स्टेटस जे आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, अजून एक विद्यार्थ्यांचा असा काही खूप प्रश्न आहे जे की तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी शो होत आहे. सर, माझा क्लेम RO कडून अप्रूव्ह झाला आहे, स्टेटस पेंडिंग आहे, पण मला आज एक मेसेज आला DVET कडून, त्यामध्ये अप्रेंटिसशिप नंबर वेगळा आला आहे, तो माझा अप्रेंटिसशिप नंबर नाहीये आणि त्या वेगळ्या नंबरवरून परत क्लेम करा असा मेसेज आला आहे. असं का झालं असेल सर, प्लीज माहिती द्या, मला खूप कन्फ्युजन झालं. मित्रांनो, हे असे जे वेगवेगळे अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर आहेत मित्रांनो, तो ज्यावेळेस तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म बनला होता मित्रांनो, तर तो कोणी काय केलेले 2 महिने करून सोडलेले, कोणी 3 महिने करून सोडलेले, कोणी कंप्लीट केलेले. पण जे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो, त्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मचा हा एक
दुसरा साईड इफेक्ट आहे. त्यासोबत ज्यावेळेस अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन करता मित्रांनो, तर अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन करत असताना एका अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन पूर्ण न केल्यामुळे आपण काय करतो, लगेच दुसरा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून दुसरा रजिस्ट्रेशन करतो. तर त्यांच्यासाठी हा मेसेज जो का डाटा DVT कडे होता मित्रांनो, त्या सर्वांनाच या ठिकाणी मेसेज आलेले आहे. तर यामध्ये काहीही कन्फ्यूज न होता तुम्हाला फक्त तुम्ही जो काय क्लेम केलेला आहे, जो का तुमचा फायनल पेमेंट 12 मंथचे जे स्टेटमेंट अपलोड केलेले आहेत मित्रांनो पेमेंटचे, त्यावरच तुम्हाला तोच क्लेम या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. जो अदरवाईज अशी जे क्लेम आहेत मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला ते क्लेम करायचे नाही. जोपर्यंत तुमचा डाटा कंप्लीट राहणार नाही तोपर्यंत तुमचा MAPS कडून सुद्धा या ठिकाणी पेमेंट येणार नाही. म्हणून या ठिकाणी डबल क्लेम न करता मित्रांनो, एकच क्लेम जो काही आपला ॲक्युरेट डाटा आहे मित्रांनो, तोच क्लेम तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी क्लेम राईज. मित्रांनो, क्लेम राईज म्हणजे काय? क्लेम राईज म्हणजे तुम्ही जो काय क्लेम फॉर्म केलेला आहे मित्रांनो, तो फॉर्म तुमचा इस्टॅब्लिशमेंटकडे गेलेला आहे पण त्यांनी अप्रुव्हल दिलेलं नाही. तर अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला त्या अप्रुव्हल या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तुमचा फॉर्म त्या इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रुव्हल होणार नाही तोपर्यंत तुमचा जो काय फॉर्म आहे तो फक्त क्लेम राईजच दाखवल, कारण की तुमच्या इस्टॅब्लिशमेंटनं तो फॉर्म या ठिकाणी पाहिलेलाच नाही. म्हणून तो क्लेम राईजचा या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो. आता या ठिकाणी पैसे सुद्धा आलेले आहेत मित्रांनो. आता असं कोणी नाही की मित्रांनो या ठिकाणी MAPS क्लेम ही जी आहे ती फेक आहे असं म्हणणार, कारण की सर्वांना यांचं प्रूफ सुद्धा या ठिकाणी भेटलेलं आहे. सर्वांनाच याचे पैसे सुद्धा या ठिकाणी येत आहेत. जे प्रश्न आहे मित्रांनो की तुमचा की आता सगळ्यांचे पैसे कधीपर्यंत येणार, जे राहिलेले आहेत त्यांचे. तर मित्रांनो जे काय फायनल डेट राहणार आहे मित्रांनो बघा, मार्च 2025च्या अगोदर. परत एकदा डेट सांगतो मित्रांनो, मार्च 2025च्या अगोदर सगळे काही तुमचे क्लेम आहेत मित्रांनो ते इस्टॅब्लिशमेंट कडून अप्रुव्हल होऊन जे आरोकडे अप्रुव्हल झालेले आहेत मित्रांनो, त्या सगळ्यांचेच पैसे या ठिकाणी येणार आहेत. आता जे पैसे आलेले आहेत मित्रांनो ते जास्तीत जास्त करून ज्यांचे 1 वर्ष 6 महिन्यापासून जे आरोनं अप्रुव्हल करून ठेवले होते मित्रांनो, ज्यांच्या क्लेमला काही प्रॉब्लेम नव्हता, त्या सर्वांचेच पैसे या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी काळजी करण्याचा काय प्रश्न नाही मित्रांनो. तुम्हाला काळजी फक्त इथपर्यंत करायचंय, आरो लेवलपर्यंत तुमचा जर फॉर्म क्लेम अप्रुव्हल झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही काळजी करण्याची गरज नाही. म्हणून तुमचे जे काय फायनल पैसे आहेत मित्रांनो ते राहणार आहेत तुमचे मार्च 2025च्या अगोदर सर्वांना याचे पैसे भेटून जातील. राहिला प्रश्न मित्रांनो काल आल्या मेसेजचा, तर या ठिकाणी कोणीही गोंधळून जायचं नाही. आतापर्यंत जे डाटा यांनी DVT कडे जमा आहे मित्रांनो, त्या DVT कडून त्यांच्याकडे सर्वांनाच या ठिकाणी मेसेज पाठवले आहे. तुमचा जर ऑलरेडी या ठिकाणी तुम्ही क्लेम केला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये काहीही करण्याची गरज नाही. जर तुम्ही क्लेम केला नसेल तर लवकरात लवकर याच्या ठिकाणी क्लेम तुम्हाला करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की मग अशाच प्रकारचे नवीन नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.